नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. खूप दिवसातनं गोरं घेऊन रानात गेलो होतो आणि पावसाची रिपरिप सुरू होती. डोंगरात आलो आणि हिरवीगार गवत पाहून, तिकडचं वातावरण पाहून भुरळच पडली. हे तुम्ही पाहू शकताय. त्या डोंगरावरती तुम्हाला मी आता बोट करून दाखवलं आहे. तिथं पवनचक्क्या तुम्हाला फिरताना पाहायला मिळतात. जरासं इकडे वळलो तर तिथे एक वडाचं झाड पाहायला मिळालं. ज्या वडाच्या झाडाखाली ज्या सावलीमध्ये लहानाचं मोठं झालो, ते झाड पाहून देखील लहानपणीचे दिवस आठवणीत रमून बसलो होतो. इतक्यात हे रेडकू काय झालेलं काय माहिती पाहतच बसलं होतं. मग काय, त्याला नुसतं डिवचायचं म्हणून त्याला म्हटलं नुसतं पळ, आणि पळ म्हटलं मात्र त्यानं माझा शब्द ऐकला आणि सुसाट पळ धावत गेलं आणि आईच्या समोर जाऊन थांबलं. मग काय, जरासं पुढं चालत आलो आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला तिथं पाण्याचा एक झरा पाहायला मिळतोय. किती कडक उन्हाळा असून दे, 12 त्या झऱ्यामध्ये पाणी पाहायला मिळतं. तिथलं पाणी कधीच आटत नाही. त्या पाण्याचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेलो. तुम्ही पाहू शकताय डोंगर, त्या डोंगरातनं पाणी मुरलेलं असतं आणि ते मुरलेलं पाणी कायमस्वरूपी त्या झऱ्याला साठून राहिलेलं असतं. ते पाणी पिण्यासाठी त्या डोंगरातून पशुपक्षी प्राणी हे खाली येतात आणि त्या झऱ्यावर पाणी पितात. जसे की मोर, लांडोरी, ससे, बिबटे किंवा डुकरं यासारखे अनेक हजारो प्राणी त्या झाडामध्ये लपलेले असतात. ते उन्हाळ्यासारी तिथे येऊन पाणी पिऊन आपली ताण भागवत असतात. त्या स्वच्छ झऱ्यावरून बाजूला होतोय तर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय तुम्हाला. तुम्ही पाहू शकताय ही झाडं कशी डोलत आहेत, झाडं कशी त्या वाऱ्याच्या प्रमाणे नाचत आहेत. तसेच तुम्ही पाहू शकताय या हिरवीगार गवतामध्ये, हिरवीगार झाडामध्ये हे वातावरण पाहून खरोखर मन प्रसन्न असं होतं आहे. या पावसाचा जोर वाढलेल्याचं तुम्हाला पाहायला मिळते. तसेच तुम्ही नाणी बघू शकताय. या नाणीनं त्या पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून खोळांगावर घेतलेलं आहे. पण काही मस काय ऐका ना, मस गेली आहे त्या ओझ्यावर. महिने काय काठी पिकून मारली पण मस काही बाजूला चालली नाही. मग काय, त्या म्हशीपर्यंत गेली आणि त्या म्हशीला तिथून बाजूला केली. आता घरापर्यंत जायचपर्यंत तिचं ओझं खाल्लं असतं. मग काय, थोड्या वेळानं पावसाचा जोर कमी झाला. म्हशी देखील मस्तपैकी त्या वातावरणामध्ये चरायला आल्या होत्या. त्याच्या मागं तुम्ही पाहू शकताय त्या म्हशीच्या मागं बगळा या त्या म्हशीच्या पायाखाली जे कीटक मारताय ते कीटक टिपण्यासाठी खाण्यासाठी तो तिथे त्या म्हशीच्या मागं करत होता आणि आपली शिकार फस्त करत होता. तसेच तुम्ही पाहू शकताय बबन मिस्त्री आणि अंधो मिस्त्री मस्तपैकी गप्पा मारताना दिसत आहेत. तुझ्या म्हशीने दूध किती दिलं, माझ्या म्हशीने दूध किती दिलं, उद्या कोणाचं चारायचं, त्या कुंभाराचं चारायचं का, या गप्पामध्ये रमून गेलेत. त्यांना 5:30 वाजल्या, घरी जायचं टाईम झालं तरी त्यांना सुद्धा ते काही कळणं झाले. गप्पामध्ये ते सुद्धा रमून गेले. 5:30 वाजून गेले. मग आता घरला जायची तयारी चालू झाली. मग ही नाणी आपली ते वजं काल ठेवलं होतं ती उचलून घेऊन जाण्याची तयारी करायला लागली. मात्र काय, तिला ते वजंच उचललं नाही. वजं झालं तर जड आणि ही आपली एकटी उचलाय बघत होती. धड तिला हाक पण मारायची नव्हती. मी समोरच होतो, मी आपला व्हिडिओ करीत होतो, पण तिनं काही मला हाक मारायला काय तिनं बोललेलं नाही. म्हणून मी पण व्हिडिओ करीत बसलो. म्हणलं बघावं किती वेळानं उचलत्या. अखेर उचलून दमली आणि अखेर मला हाक मारली उचलू लागायसाठी. मग काय, मी पुढे गेलो. हातभर तिला म्हणून कसं बसं तरी एका बाजूने ती चरी धरली आणि एका हातानंच तिला उचलू लागलो. मग काय, तिनं ते वजं डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर वजं घेतल्यानंतर ती पायाखाली जी काठी पडली होती ती पायानं उचलायचा ती प्रयत्न करू लागली. मात्र तिला काठीच उचलता येत नव्हती आणि मी आपला व्हिडिओ करत बसलो होतो. अखेर तिनं ती कशी तरी काठी उचलली आणि आपल्या त्या म्हशीसोबत घरचा रस्ता धरला. पावसाची रिपरिप चालू होती आणि एवढं मोठं वजन त्या मसारसोबत चालायचं एवढं सोपं पण नव्हतं. मात्र ती माझ्यासोबत घरी निघून गेली. नाणीनं वजन घेऊन घराकडे रस्ता धरला की बाकीच्यांनी पण मग घरचा रस्ता धरला. मग आंध्या नाना आणि पक्या मामा ही माझ्यासमोरच लागली होती. मग पुढं काय, तुम्ही पाहू शकताय तिथं वडाचं झाड, जिथं आमचं लहानपण बचपन तिथं गेलं होतं. तिघं पण एकत्र आलो आणि घरी निघालो होतो. 5:30 पावणे 6 वाजल्या होत्या. वाटतच मी पाहिलं तर तिथं कारंड्याच्या बायका तिथं रॉप लावत होत्या. मग काय, त्यांना म्हटलं चला घरी, वाजले तरी किती बघा. त्या म्हटल्या नाही अजून टायमिंग आहे, 6:30 वाजता घरी येणार. मग काय, पुढे आल्यानंतर कॅनेलवर मसरं लागली. कॅनेलवर मसरं चालताना तुम्हाला पाहायला मिळते. पुढे काय, मग 1.5 तास चालू झाल्यानंतर बोगद्याजवळ आलो. बोगद्याच्यावर चढत होतो. आता म्हटलं तुम्हाला या बोगदा दाव्या. त्या बोगद्याच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तिथं मावाच्या पोळ्या तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत. या मावाच्या पोळ्याला कोणी दगड मागच्या वेळेला मारलं होतं आणि त्या मावाचं पोळं पाठला करून त्या माणसाने त्याला जखमी केलं होतं, प्रचंड चावलं होतं. तुम्ही पाहू शकता झूम करून दाखवतोय. आग्या मग म्हटलं जातं त्याला. तसेच तुम्ही पाहू शकताय जवळजवळ 1.5 तास या पाय वाटेनं आम्ही इकडे चालत आलो. जवळजवळ घरापासून ते डोंगरापर्यंत जायचं म्हटलं तर दररोजचा 1 तास आणि यायचं म्हटलं तर 1 तास, असं 2 तास चालत जायला लागतं. वरूनच तुम्हाला हिरवगार, तुम्हाला हे डोंगर आणि या डोंगरामध्ये बसलेली शेती तुम्हाला हिरवीगार इथं पाहायला मिळते. आणि इथून तुम्ही पवनचक्क्या पाहू शकता. त्या पवनचक्कीवरनं तुम्हाला तुम्ही बोट दाखवले, त्या पवनचक्कीवरनं आम्ही तिथून चालत आलेलो आहे. आता त्या बोगद्यापर्यंत पोचलो आहे. बोगद्यातनं वर आल्याच तुम्हाला तिथं आई निनाई देवीचं मंदिर पाहायला मिळते. निनाई देवीच्या मंदिराच्या पाठीमागं डोंगर केवढा मोठा तुम्हाला इथं पाहायला मिळतोय.
या डोंगराच्या खालोखालच हे चरणगाव, माझं चरणगाव इथं वसलेलं तुम्हाला इथं पाहायला मिळते. या चरणगावामध्ये मी आता प्रवेश करतो आहे. चरणगावात प्रवेश करताच सुरुवातीला जे घर दिसतं ते लवाराचं घर, म्हणजे आमचंच घर पाहायला मिळतं आणि त्याच्या शेजारी आमण्यांची घरं पाहायला मिळतात. अखेर सगळ्या गल्या क्रॉस करत करत अखेर आमच्या गलीमध्ये पोचलो, लवार गलीमध्ये. हे माझं घर आणि आता म्हैस आमच्या गल्लीतून खाली निघताना पाहायला मिळत्या. अखेर गल्लीतून प्रवेश करीत अखेर गोट्यामध्ये पोचलो आहे आणि गोट्यामध्ये पोचताच त्या रेडकाला आणि त्या म्हशीला, त्या दाव्याला बांधलेलं आहे. अशा प्रकारचा हा व्लॉग मित्रांनो इथे संपतो आहे. माझं नाव सचिन. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस लोहार या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा.